नमस्कार, आम्ही स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूरचे. आम्हाला RGSTC राजीव गांधी रिसर्च अँड सायन्स टेक्नॉलॉजीकडनं 33.73 करोडचा प्रोजेक्ट भेटलेला आहे, जो की IIT बॉम्बे, VGTI मुंबई आणि स्वेरीच्या कोलॅबोरेशनमध्ये आहे. तर त्याच्याकडे आमच्याकडे एक पार्ट आहे की बाबा शेतकऱ्यांपर्यंत ड्रोन पोहोचवायचा आहे आम्हाला. मग आम्ही ह्याच्यामध्ये 3 एक पीक घेतलेलं आहे, की द्राक्षे, डाळिंब आणि ऊस. तर हा ड्रोन ह्या द्राक्षेसाठी किती महत्त्वाचा आहे यासाठी आज आम्ही तुमच्या शेतामध्ये फवारणी केलेली आहे. तर तुमचं मत काय, तुम्हाला कसं वाटलं हे फवारणी केल्यानंतर? नाही, तुम्ही फवारणी केलेली एक नंबर फवारणी मला करून दावली आणि मला त्याचा रिझल्ट बघायचं म्हटलं तर तुम्ही मला थोडक्यात कलर टाकून त्याचा रिझल्टही दावला. पानाला वरूनही कलरचं स्पंदच पडले तर आणि खालूनही बघायचं म्हटलं तरी खालूनही कलर पानाला लागला आहे. म्हणजे स्प्रे पानाला पूर्ण पानाला लागला आहे. त्याच्यामुळं ड्रोन हे एकदम फायदेशीर आहे. ड्रोन कव्हरेज हा, आणि कसं आहे, बरेचसे शेतकरी घाबरतात की बाबा नाही माझ्या झाडाला आता फळ लागलेलं आहे, त्यातले मणी खाली पडतील किंवा पानं गळतील. तर त्यावर तुमचं मत काय? काही सुद्धा होत नाही. त्याने ड्रोन फवारणी केल्यावर काही सुद्धा होतं, उलट फायदाच आहे. आणि ही तुमची किती वेळ आहे फवारणी करायची? दुसरी वेळ पहिल्या वेळेस तुम्ही काय केलं होतं ड्रोनच्या साह्याने? ड्रोनची साईड फवारणी करून घेतलेली. पानगळ केली होती हां, पानगळ पूर्णपणे झालेली पानगळ तुमची? 100%. कव्हरेज मध्ये काय तुम्हाला कसं वाटतं? ड्रोनचं पूर्ण कव्हरेज coverage कव्हरेज होते एक का? नंबर वाटते. कव्हरेज खालच्या इतर पानाला शेतकऱ्यांना काय वगैरे सांगताल तुम्ही खालच्या- ड्रोनच्या बाबतीत की बाबा ड्रोन हा चांगला आहे किंवा वाईट आहे? नाही, नाही, केळीसाठी, चांगलं. मी आता- द्राक्षीसाठी, स्पेसिफिक पिकासाठी? स्वतः मी फवारणं आता तुम्ही करून दावल्यावर आणि त्याचा रिझल्ट मी बघितल्यानंतर पानावर ओलं झालेली ती कळतेच. त्यामुळं मला तर वाटते फायदेशीर आहे ड्रोन. तुम्ही ड्रोन घेण्यात मी इच्छुक आहे आणि पावसाळ्यात फवारणी करायला एकदम सोपं आहे. तुम्ही ट्रॅक्टर शेतकऱ्याला अडकला काय म्हणून सांगू काय शकता नाही. मग? शेतकऱ्याला मी एवढंच सांगू शकते की ड्रोन ही फायदेशीर आहे, प्रत्येकाने घ्यावा. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी